लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. मारुती मंदिराजवळील चावडीवर झालेल्या या संवादात त्यांनी वृक्षारोपण, स्वच्छता, नैसर्गिक शेती आणि देशी गोपालनाचे महत्त्व अधोरेखित केले. कुटुंबातील सदस्यांच्या वाढदिवशी वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन करत ग्रामस्थांनी हात वर करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वच्छतेसाठी गट तयार करून काम केल्यास आरोग्याच्या समस्या टाळता येतील असेही राज्यपालांनी सांगितले. मुलींच्या जन्माचे स्वागत, पालकांचा सन्मान, व्यसनमुक्त जीवन आणि स्वतःला कधी कमी न लेखण्याचा संदेशही त्यांनी यावेळी दिला. नैसर्गिक शेतीसोबत देशी गायींच्या पालनामुळे जमिनीची सुपीकता वाढून उत्पादन खर्च कमी होतो असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे राज्यपालांनी विशेष कौतुकही केले. दोन्ही हातांनी लिहिणे, पाढे व संविधानातील कलमे म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी भेट. या कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, प्रांताधिकारी अप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे, सरपंच सोनाली मोरे, उपसरपंच वसंत घडवजे, पोलीस पाटील संजय धात्रक, सामाजिक कार्यकर्ते अमोल धात्रक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. लावून बोटाला शाई, भक्कम होईल लोकशाही. नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा. मतदान गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत. जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया. कर मतदान सांगतंय संविधान. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26. चला तर मग मतदान करूया. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.